चला तर कुणालची स्कूल चालू झाली आणि कुणाल गेला स्कूलला आणि मी इकडं नाश्त्यासाठी रात्रीचा भात गरम केला. जसं आपण पोहे बनवतो तसं करायचं तर छान लागतं. आणि इकडे गावाकडून ओल्या शेंगा आलेले तर मी ते भाजते. या शेंगा कशाही खावा छानच लागतात, म्हणजे भाजून उकडून किंवा कच्च्या कशाही खावा ह्या छानच लागतात. तर मी भाजून घेते. भाजून पण मला आवडतात आणि उकडून पण आवडतात, जसं आपल्याला आवडतं तसं. चला तर आता नाश्ता वगैरे करून घेते. बरं म्हणजे स्वयंपाक वगैरे आवरले, बाकीची कामं आता आवरून घ्यायचे आहेत. आता तर चला आज जरा कुणालच्या स्कूलमध्ये जायचं आहे, कारण की आजकाल बघा प्रायव्हेट शाळावाले ना इतकं प्रेशर टाकतायत ना की स्कूल फक्त एप्रिलमध्ये एकच महिना होती. म्हणजे CBSE बोर्डवाल्यांची सगळ्यांनाच माहिती असतं की एप्रिलमध्येच चालू होते. तसंच कुणाची सुद्धा चालू झाली होती आणि ॲडमिशन वगैरे मार्चमध्येच केलं होतं. पण आता जूनमध्ये आता शाळा कुठे चालू झाली आहे तर लगेचच ते सगळ्यांना प्रेशर टाकतायत की फी भरा फी भरा. आणि तेही थोडी किंवा थोडी टप्प्याने भरा असं नाही आहे की आत्ता अर्धी भरायची. म्हणजे सगळ्यांनाच ते प्रेशर टाकतायत आणि मला वाटतंय दिवाळीच्या नंतर अर्धी किंवा दिवाळीच्या आधीच मागं लागतात. ते गेल्या वर्षीसुद्धा तसंच केलं. दिवाळीच्या आधीच पूर्ण फी भरायला लावली त्यांनी. आणि फी पण काय 5-10 हजार रुपये फी नाही आहे, खूप जास्त फी आहे प्रायव्हेट स्कूलची. तर चला असो, आपले गावाकडचे जे जिल्हा परिषदच्या शाळा असतात ना गव्हर्नमेंटच्या, तर तेच भारी असतात खरं. कारण की त्या स्कूलमध्ये ना म्हणजे वेगवेगळ्या खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज घेतात, वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम घेतात आणि मेन म्हणजे स्कूलसुद्धा पूर्णपणे फ्री असते. परत शूज म्हणा, बुक्स म्हणा, कपडे म्हणा, या सगळ्या गोष्टी फ्री असतात आणि शिक्षणसुद्धा चांगलं देतात. इथं पण शिक्षण चांगलं देतात, पण फी इतकी आहे ना आणि ते ऐकत पण नाहीत. खूप जास्त प्रेशर टाकतात पॅरेंट्सवरती की फी भरा भरा. कारण काय माहिती ते चक्र चालूच असतं. टीचर लोकांना सुद्धा त्यांच्यावरचे दबाव टाकतात की पॅरेंटच्या मागे लागा, फी भरा. तर असो, चला या सगळ्या गोष्टी बोलून काय होणार नाहीत. कारण तर जाऊ दे, असो. चला मी चालले आता स्कूलमध्ये फी वगैरे भरायची आणि तसंच मला पुढं माझ्या कामावरती पण जायचं आहे. त्यामुळं आता मी जाते स्कूलमध्ये. तर चला. चला आत्ता झाले बघा घरी आणि इतकं ऊन लागलं ना बाहेर, काय सांगू. म्हटलं आल्याला जरा पाणी पिते बसून. खूप भयानक ऊन लागलं. चला आता जायचं आहे मला माझ्या ड्युटीवर. तर चला बाय बाय. कुणालची ड्रॉइंग कंप्लीट झाली आहे, बघूया इकडे. खरं तर कुणालची ड्रॉइंग भारी आहे. दाखव. कलर पण भारी दिलाय आणि थांब ना थोडं जवळ ये, थांब. एक म्हणजे बघा फिनिशिंग बघा त्या ड्रॉइंगची आणि कलर कॉम्बिनेशन बघा, एकदम भारी काढलंय कुणाल, मस्त काढलंय. तर असं छान छान रोज काढत जा ना, म्हणजे तुझी प्रॅक्टिस होते. काय भारी काढलंयस, मस्त. कसं केलंस? हां चला तर बघा, अनारशाचं पीठ मळून ठेवलेलं आहे. बहीण पण येणार आहे तर आम्ही सगळेजण एकत्रच करणार आहे. त्यासाठी इथेच माझ्या घरीच करायचं आहे. तर बघा मी आणि कुणाल चाललोय थोडंसं बाहेर. तर कुठे गेलोय वगैरे एवढं काही मी सांगितलं नाही, कारण जास्त व्हिडिओ बाहेर घ्यायला मला अजून पण जमत नाही. तर मी आले होते सोनाराच्या दुकानामध्ये जोडवी घेण्यासाठी. अगदी नाजूक असे जोडवी केले, कारण मला तसे छोटेच आवडतात. त्यासाठी म्हणजे अर्ध्या तोळ्याचे, जास्त मोठे पण मला आवडत नाहीत. आधीचे पण माझे छोटेच होते आणि आता पण मी छोटेच केलेले आहेत, अगदी अर्ध्या तोळ्याचे. छान असे नाजूक आणि डबलवाले भेटले मला. त्याच्यानंतर मग मी गेले घरी. आमचं कुणाल बघा बाहेर तर सगळीकडे खेळतंय सायकल, घरात सुद्धा सगळ्या घरात सायकल खेळत बसतंय. सध्या घरामध्ये अजून काय, म्हणजे घरामध्ये सध्या अजून काहीच हे केलं आणलेलं नाही ना, सोफा हे ते काहीच नाहीये. त्यामुळे हॉल सगळा असा रिकाम आहे. त्यामुळे हे पोरगं आहे ना सायकल घरात आणतंय, बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये, कुठं पण सायकल खेळत बसतंय. ओय धडकोचील, त्या फ्रीजला फोडून टाकशील. हे बघ, आता मला पण सायकल खेळायला यायला लागली की.
मी किती वर्ष आहे ना म्हणजे लग्न झाल्यापासून 12-13 वर्ष सायकलच चालवले नव्हते आणि मग नंतर मी सायकलच चालवायचं विसरले. पण आता कुणालची सायकल मला यायला लागले चालवायला. चल चालूया आपण बाहेर. चल चल ना, चल ना, मी चालवते चल. कॉलेजमध्ये असताना मी जेव्हा सायकल चालवायची आणि मी कॉलेज सुटलं त्याच्यानंतर 12 ते 13 वर्ष होऊन गेले मी सायकल चालवून आणि आज मी सायकल चालवत होते. इतकं भारी वाटत होतं मला आणि अशा ड्रेसमध्ये म्हणजे पंजाबी ड्रेसमध्ये, कारण शक्यतो आम्ही असेच ड्रेस वापरायचो. तर खूप भारी वाटत होतं मला, म्हणजे कॉलेजची लाईफ आठवत होती. तर खरंच भारी वाटत होतं मला आज सायकल चालवून, काय सांगू तुम्हाला. चला तर आज मी संध्याकाळच्या जेवणात बनवणार आहे गरगट्टा. कशाचा वगैरे मी पुढे तुम्हाला दाखवेनच. त्यासाठी आधी घेतलेत मी हिरव्या मिरच्या, मस्त असा ताजा कढीपत्ता आणि गावरान लसूण. तर चला मी दाखवते. आणि दुसऱ्या साईडला कुकर पण झालाय माझा आणि चला मी तुम्हाला पुढे दाखवतेच. तर आता कुकर उघडूया, कारण पालक आणि चुका म्हणजे एक पालेभाजीच असते, बऱ्याच जणांना माहिती असेल. पालक, चुका, कच्चे शेंगदाणे आणि टोमॅटो नाही टाकायचं ह्याच्यामध्ये, कारण चुका ऑलरेडी खूप आंबट असतो. आणि हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ आणि मूग डाळ असे ह्या डाळी टाकून घ्यायच्या. आणि मी बघत होते हरभऱ्याची डाळ शिजली आहे का, तर छान मऊ अशी शिजली आहे. तर आता आपल्याकडं हे रवी असतेच, म्हणजे ती भाजी एकजीव करण्यासाठी किंवा घोटण्यासाठी म्हणतात. तर छान असं हळूहळू घोटून घ्यायचं, नाहीतर ते ना घोटताना आहे ना हातावर ते सगळं गरम पाणी उडतं त्या कुकरमधलं. तर मी असं छान एकजीव असं त्याला मी बारीक घोटून घेते. तर झालंय आता एकजीव असं छान ते पालक एकदम बारीक मिक्स झालाय. त्याच्यानंतर मी आपलं हा खलबत्ता आहे ना छोटा, त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घेतल्यात एक 4-5. जास्त तिखट नको म्हणून मी थोडेच घेतलेत, कारण ही गावरान मिरची आहे आणि याचीच टेस्ट खरं तर भारी लागते ह्याच मिरचीची. बाकी ते पोपटी मिरच्या वगैरे असतात ती काय चवीला म्हणजे काय ते प्लास्टिक खाल्ल्यासारखंच वाटतं. त्यामुळे हीच मी मिरची नेहमी आणते आणि ह्याचा म्हणजे ठेचा पण कसला भारी लागतो. मिरच्या भाजल्या की किंवा तळल्या की इतका भारी वास येतो ना. तर ही मी मिरची घेतली आणि थोडंसं मीठ टाकलं जेणेकरून ते लवकर बारीक व्हावं. तर एकदम बारीक नाही काढलं मी. त्याच्यानंतर मी जो गावरान लसूण घेतला होता तर तो सुद्धा एकदम असं ओबडधोबड मी बारीक करून घेतला, जास्त बारीक नाही करायचा. त्या लसणाची चव त्या ह्याच्यामध्ये उतरली पाहिजे. आणि आपला कढीपत्ता. चला तर आता फोडणीसाठी मी माझं म्हणजे छोटा चमचा आहे तेलाचा, त्यामुळे मी 2-4 चमचे तेल टाकून घेते. चला तर बघा आता तेल छान तापलेलं आहे, त्यामुळे भरपूर अशी मी बारीक मोहरी टाकली आणि मी बारीकच मोहरी वापरते, मोठी मोहरी आवडत नाही मला. त्याच्यानंतर भरपूर असा कढीपत्ता टाकायचा मोहरी छान तडतडल्यानंतर. आणि मग त्याच्यानंतर आपण जो ओबडधोबड कुटलेला लसूण आहे तो टाकायचा, थोडासा ब्राऊन होऊ द्यायचा. त्याच्यानंतर मग मी जे हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ टाकून जे बारीक केलेलं आहे तर ते टाकून घ्यायचं मिरची. आणि हिरवी मिरची टाकून केलेला जो गरगट्टा आहे तो इतका भारी लागतो. त्याच्यासोबत गरम गरम भाकरी म्हणा किंवा गरम असा भात इतका भारी लागतो ना. तुम्ही कधी केला नसेल तर असं करून बघा. आणि आता हे हळूहळू मी टाकून घेते, कारण फोडणी सगळी अशी उडत होती, त्यामुळं मी हळूहळू टाकून घेते. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं अजून त्याच्यामध्ये कुकरमध्ये पाणी टाकलं आणि परत ते विसळून मी टाकून घेतलं. एक 5 मिनटं उकळू द्यायचं आणि मग आपला गरगट्टा तयार. इतका भारी लागतो, तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा. चला तर आता माझा स्वयंपाक होतच आलाय आणि दुसऱ्या बाजूला मी आता भात पण लावून घेते कुकरला. आणि स्वयंपाक झाला की जायचं आहे, पुढे सांगेनच मी कुठे जायचं आहे ते.
चाललंय बघा गोंधळ इथं. शाळेला सुट्टी असली ना की घरात असं काय तर काय गाड्या करायचं चाललेलं असतंय. चल जेवायला. अरे अरे चल, कुणाला पडशील की रे खाली येऊन. आता ही शाळा चालू झाली ना तेच बरं आहे, नाहीतर घरामध्ये ना कुणाला हे असंच काय तर चाललेलं असतंय. हो 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 हो, गरमी नाही म्हणे. पोरं बरेच गावाला गेले तर कुणालची शाळा चालू झाली आहे आणि त्याला एकट्याला इथं करमी नाही, खेळायला कोण नाही म्हणून सारखं घरात येत आहे. बघ हे कुठे गेलं बघते. ती उशी कुठं जाऊन अडकले कपाटाला वरती, बरोबर कशात अडकले बघ दाखवते. उशी मारलंय आणि इथे एक छोटं कुक आहे ना त्याच्यामध्ये ही उशी बरोबर जाऊन अडकली. हे कुणाचं असंच असतं घरामध्ये, सारखं काय तर काय काय तर काय चाललेलंच असतंय गोंधळ. काय घरात त्याला करमत नाही, बाहेर पण पोरं खेळायला, काय करणार आहे का नाही. सायकल पण खेळून खेळून किती खेळणार है ना कुणाल. चला आपण जेवूया आता, चला. तर स्वयंपाक झाला पण जेवण बाकी होतं. तर कुणालचे पप्पा आले आणि आईने पैसे दिले होते धोंडा महिन्यासाठी जावायला कपडे आणायला. तर म्हटलं आधी कपडे घेऊन येऊ आणि मग नंतर जेवू. म्हणून मग आम्ही आंबेगावातच असलेल्या एका दुकानात गेलो आणि नेहमी आम्ही तिथेच जातो आंबेगावमध्ये, जे काय आम्हाला कधी कपडे लागतात. गेटच्या बाहेर गेलो की सगळ्याच गोष्टी जवळ आहेत, कपडे, दवाखाना, मेडिकल, सोनारचे दुकान, भाज्या, काही नाही म्हणाला नाही, सगळ्या गोष्टी आम्हाला इथं गेटच्या बाहेर गेल्या की सगळ्या जवळ भेटतात. मग याच दुकानात आम्ही नेहमी जातो शक्यतो, कारण ते व्यवस्थित आणि चांगले कपडे देतात म्हणून. मग घेतलं, म्हणजे बरेच शर्ट हे वगैरे बघितले, पण किती बघितले पण त्यांना काही शर्ट आवडेनात, म्हणजे कपडे. तर मग शेवटी बघितलो आणि कंटाळा आला. म्हटलं आता चला जाऊ दे, आवडत नाही तर घरी जाऊया. शेवटी मग कपडे न घेताच निघून आलो. म्हटलं आता चला नंतर घेऊया. चला तर आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते. कसा वाटला नक्कीच सांगा आणि भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुमच्या इथे साजरा केला का धोंडा महिना सांगा नक्कीच. चला तर मग बाय बाय.